हाय गाईज, प्रोजेक्ट दिवस 15वा. तर आज सगळं एक्स्ट्रॅक्शन वगैरे होऊन फिल्टर करण्यात चाललेलं आहे. बघू शकता तुम्ही, रमण भाऊ आपला फिल्टर करत आहे. तर गाईज एक्स्ट्रॅक्शनसाठी 7 दिवस आपण ठेवलेलं आणि 7 दिवसानंतर हे असं मिक्स होत होतं प्रॉपर. आणि ह्याच्यानंतर आपण शिंदेभाऊ आणि आपली टीम आहे, बरोबर 7 जणांची टीम आणि 2 जण प्रतीक परदेशी आणि आदित्य कोकरे स्वतः आम्हाला स्वमनानं आम्हाला मदत करायला येतात. तर त्यांच्यासाठी एकदा दाखवताना ॲप्रिशिएट त्यांच्यासाठी एकदा थँक्यू रमण. आणि बघू शकता 7 दिवसानंतर 7 दिवस चालू बंदच होता. आणि हे आपले राकेश मुलकारी दर्शिक आहे ह्यांनी 7 दिवस आपलं काय चालू एक्स्ट्रॅक्शनला ठेवलेलं. 7 दिवस चालू पण करण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. तर अजून काय तुम्ही पुढं प्रोजेक्ट आपला चांगला यावा त्यासाठी तुमचं काय असेल? अजून 7 दिवस एक्स्ट्रॅक्शन अजून 7 दिवस आहे. ही प्रक्रिया पुढे चालूच राहील आणि ते काम राकेश मलकरे आणि विश्वतेश शिंदे हेच करणार आहे. हात बदल होणार नाही. प्रोसेस बघू शकता आपण. इकडं बघा, इथं कस्टर्ड ॲपलची ह्याच्यात काय काय घेतलं तुम्हाला सांगतो थोडक्यात. कस्टर्ड ॲपलचे 130 ग्रॅम पावडर, त्यात 75 ml इथेनॉल आणि 175 ml वॉटर ह्याचं मिक्सिंग करून 7 दिवस हे मिक्सिंग व्हायसाठी आपल्याला इथे एक मशीन, त्या मशीनचं नाव मला माहीत नाही, आदित्य माहिती करून सांगेल तुम्हाला प्रोग्राममध्ये. आणि ते झाल्यानंतर आता आम्हाला सध्या त्याचं आम्ही एक्स्ट्रॅक्शन करत आहे, म्हणजे त्याचं पाणी आम्ही सध्या इथं काढत आहे. बघू शकतो इथं वरनं मी टाकत आहे आणि त्याचं खाली पाणी असं येत आहे. बघू शकतो इथं फिल्टर लावलेलं आहे आपण, बघू शकतो खाली प्रोसेस चालू आहे. आणि आदित्य इथं आम्हाला प्रत्येक वाटावर आम्हाला मार्गदर्शन करतो, चुकलं काही तर सांगतो लगेच इथं. आणि प्रत्येक पण इथं आमच्यासाठी भरपूर खारीचा वाटा नसला तरी वाघाचा वाटा आहे त्याचा, काही तर चुकलं असू द्या. आणि तिकडे बघू शकता टाइमपास असं भरपूर करतात. थोडा वेळ मिळाला का टाइमपास त्यांना करण्याची गरज आहे. बघा वासाला सुद्धा पुढं कसं. तर हाय गाईज, रमण आता तुम्हाला हे पुढचा मी लॉक कंटिन्यू करणार आहे. तर आता आपण येतो रोहन जाधव आणि प्रथमेश बेदरे. रोहन जाधव प्रश्न विचारलेला आहे प्रथमेश बेदरेला. थांब एक मिनिट, थांबा की इथं लॉक चाललं. ही तुम्ही जे हे केलं प्रोजेक्ट करताय त्यात तुमचं मार्गदर्शन म्हणून तुम्ही काय सांगाल, म्हणजे काय अनुभव घेतला या प्रोजेक्टमधून? या प्रोजेक्टमधून मी एवढंच सांगू इच्छितो, कॅमेरा तुम्ही पहिला इकडे करा. एवढंच सांगू इच्छितो, ही मुलं भविष्यात कंपनीत वगैरे खूप काय तर करतील, R&D वगैरे सारख्या डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकतील असं मला वाटते. कारण का यामध्ये त्यांचा भरपूर अनुभव म्हणा, एक्सपिरियन्स वाढतोय आमचा रोज दिवसेंदिवस. काय असेल ते कॅल्क्युलेशन म्हणा वगैरे, आणि पूर्व भविष्यात R&D मध्ये जाण्याची शक्यता आहे. एवढंच म्हणून येस, रोहननं आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं. रोहन तुमचं आदर म्हणजे सांगितल्याप्रमाणे वाटतील आणि पुढे जातं. थँक्यू. प्रथमेश बेदरीकडे आता आपण जातो. प्रथमेश पुढं. तर तो एक हुशार स्टुडंट आहे, शंतनू बेलीला तोड देऊ शकतो आपल्या कॉलेजमध्ये. तो आहे प्रथमेश बेदरे. प्रथमेश बेदरे, ह्यामध्ये तुला प्रोजेक्ट करताना अडचण काय काय आली त्याबद्दल तुम्हाला सांग. अडचण काय झाली नाही, अडचण आल्यानंतर हुशार विद्यार्थी त्या अडचण आल्यानंतर त्या अडचणीवर मात करून तू पुढे कसा गेला ह्यातून मला सांग. कारण की आमचा जो ग्रुप आहे ना, ह्या ग्रुपमध्ये खूप हुशार स्टुडंट आहेत. त्यांचं मी मार्गदर्शन घेतो, त्यांना विचारतो कसं काय करायचं. कुठली टेस्ट चुकली तर मी त्यांचं मार्गदर्शन घेतो, मॅडमकडे जात नाही. विद्यार्थी हुशार आहे तिकडे बघू शकता, रमण कुकडे वगैरे, रोहन जाधव आहे तिकडे, सिद्धू कोणी बसलेले आहेत, त्यामुळे मी त्यांचे मार्गदर्शन आधी घेतो. थँक्यू प्रथमेश, थँक्यू. तर आम्ही आता एकदम ब्रिलियंट स्टुडंट सिद्धू कोरे म्हणजे मटका किंग आणि आकडा लावा
शिदू करे, मी तुला या प्रोजेक्ट बद्दल काही विचारत नाही भावा. तू आतापर्यंत किती आकडे लावला, किती म्हणजे ड्रीम इलेव्हन पैसे हारला, आणि तुझं दुःख वेदना तुला झालेल्या तू सांगितलं लावून, एवढंच मी तुला विचारतो. काय दुःख झालं? दुःख झालं नाही, शिदू म्हणतोय दुःख झालं नाही. खरं सांगशील, ब्लॉग आहे खरं सिरियस बरोबर सांग.